आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हो, घंटी दाबायला विसरू नका. आणि आणखीन एक, आमचा एक हसीना 3 दिवाणीचा 3रा एपिसोड होते, म्हणजे 3रा भाग, तो पाहायला विसरू नका. नक्कीच धन्यवाद. केवळ ये तू आता माझ्या समोर ये तू दाखवतो. जवळ मायला बापरे, माझा फोन असा अच्छा. आता येईल बच्चन, दाखवतो माझा हिंगा. यार हे काय जिम करून कुठं चाललंय? हे असे बाटल्या पडल्या, ग्लास पडले, पॅक बिक पिला का काय? दिसत नाही का बिसलेली बाटली? अरे इथं आहे बाटली पडलेली आहे, इथं तो वरती ग्लास पडलेला आहे. मग असं फेकतो का बरं इकडे? मग पाणी प्यायचं ठेवायला दिसत नाही का ते? हा मग ते आहे, पण मग तिथं ग्लास पडलाय, पॅक बिक आहे असं तुला पॅक आहे का? दिसत नाही का दुधाचा गल्लाच आहे? अरे पण ते ग्लास ते 90 सारखाच वाटतो ना, तुझा गल्ला दिसत का तुला? तू आहे का छोटा ग्लास वाटला, म्हटलं 90 छोटा? आहे. छोटा तुला नाही ती वाटली का? मग ते काय बंधन खराब करून ठेवलं, गरम के म्हणजे ते बंधन खराब करून ठेवलं. खराब खराब केलं म्हणजे दिसत नाही का? जोर काढून राहिलो आणि खराब करून राहिलं. मग ते जेवढे जोर काढून कोणाकडे चाललंय? अरे घुसायला रे ते काय घुसेल म्हणजे काय काय? मटक मग म्हटलं आता पूर्ण होन ना मग. पैशाची लागेल की काय? उठ, उठ, उठ. मग बच्चन, बोल. मी काय म्हणतो? लागला तुला, काय भाव लागतो? मग हे ते काय चाललं तुझं जिम बिमचं काय आहे? दिसत नाही का मी जोर काढतोय? मग काढ ना, मग कुठे आहे? कुठे म्हणजे मग दिसत नाही का? असं धरण तुझं डोक्याची टाकत त्यापेक्षा मारून लागायलाय. मग जरा असं का त्यात फुटून जाईल. मग हा ते मग- जिम बिमचं ते ठेवून दे खाली. नाही ठेवणार नाही. मग चल लवकर ठेव. हा ठेव एक ग्लास इथं पडले, चल आवर लवकर. कुठं घालायचं? हे काय वरती ग्लास दिसतो, ते काय 90 मारून दाखव. आलं काय? कुठं नाही ते दाखव. दाखव ते दाखव तू हात दाखव. चल. हे बाय पण हे बाय, हे ग्लास पडलेला आहे, तिथं पाणी आहे, सगळं पडलेलं आहे. 90 मारतो काय काय नाही, काय चाललं काय हे तुझं? 90 हे दिसत नाही का? बिस्किट होते, हे गल्लाचे हे. मग हा काय दिसत नाही का तुला? काय काय करतो? ते पाणी घेतलं लोकांना धावतील ना 90 काय डावटी तोंड धुवायला दम लागला आहे, दिसत नाही का? एवढं ते हे काय पाण्याचा हात करतो? दाब पाय बरं किती मग बंद आहे. एवढं ओलं एवढं झालं, झालं. सगळं घाम आलाय, काय चाललंय तुझं असं? काय चाललंय म्हणजे? हा आज टेन्शन नको देऊ, नाही तर तुला दाखवून दे ते तुझा मित्र कुठे गेला? त्यांनी लय त्याविषयी करून टाकलं. बच्चन हा, ते दूध घ्यायचं ना. हे पटकन पिऊन हे पूर्ण पिऊन पटकन. ए पडशील हो. हवे नाही हवे. हे काय चाललं तुझे? ए भाऊ ए भाऊ काय चाललंय? अरे अरे काय हा बोल ना. काय टाकलंय दुधात? दूध होतं काय होतं? दूध होतं काय होतं? मला तू वेगळंच लागू राहिलं. दूध काय नव्हतं. 90 नव्हती ते दूध होतं. नव्हती. नाही नाही काल 30 होता ना. नवीन वर्षाचं मला तुला काय दिलं? दूध दूध म्हणून. दिलं, दूध
गोड द्यायचं तर नवीन वर्षाचं पहिल्यांदा तू आज मला पाहिलं दूध काय वाटतं का तुला मग जिम मार होता मग दूध बीत दिलं तुला काय दूध दिलं मग तू असं का करून राहिलंय आता जाऊ दे तुझं मग तुला धरून असं काय डोलक्या देऊन राहिलाय तू काय तूच दिला म्हणे आता डोलक्या देऊ राहिला मग सगळं बस ना म्हणे तर बसला कसं काय बसणार रे मग असं जरा काय नाही टाकलंय तुझं असं नीट बस जरा काय नीट बस तुला काही पांघरून बिंगरून देऊ का पांघरायला तुलाच राहू तू पांगू थांब ना पांघरून घे पांघरायला थांब धर पांघर दे धर इकडे बघ सगळं बघ बापने काय टाक एवढं अरे मिरचीची कोणी आणली का तिकडं बाप अरे पांघरून ये मिरची बापरे, काय ठसका उठला रे आधीच तू थांब थांब पांघरून घे धर लवकर नीट बस पांघरून घे हे यार काय आहे? बापरे चादर आहे का मिरचीची कोणी अरे रे साधं आहे ती देव बापरे सांगितली देव बापरे आधी दुधात टाकू काही अरे काय आहे? अरे, घे ना चादर घे ना मिरचीची कोणी अरे चादर आहे ती तुलाच राहू दे, तूच घेऊन जाय चल लवकर ती बांधून घे चादर धर तुलाच राहू दे. धर लवकर अरे बाबा मिरचीची कोणीची चादर घे. तुला चढली बिडली का काय घे पाणी बिणी मार चेहऱ्याला धर लवकर आता काय आणलं तू पाणी आणलंय चेहरा बिहऱ्याला पहिलं दूध आणलं त्या दुधात ते काय टाकलं त्याच्यात दारू टाकली दारू आणली नाही आता काय आणलं चेहऱ्याला पाणी बिणी मार धर लवकर माझीच बाटले मला आणले काय तोंड मारतो पुढं जायचं सनीकडे पाहायला जायचं तर लवकर आणि येणारच आहे येणार आहे. तर बच्चन तुझी बाटली आता असं नको चालू आता नीट चालू जरा नीट चाल ना द्या हातात माझ्या धर कुठं ठेवला आता शर्ट शब्द ते एवढं धुळाची पाय बरं ते टांगून ठेवला होता ना मग टांगून ठेवला होता का कडक पाय ठेवला होता हा ते आता सनीला भेटायला जाऊ बच्चन लवकर सैलीचा फोन येतोय बच्चन लवकर आवर मला सैलीचा फोन येतोय ऐश्वर्या येस त्या दिवशी आपण भेटलो होतो बघा ते. हो त्या आठवलं? दोघांबद्दल मी सांगितलं ते हा एक्झॅक्टली हो. मला त्या दिवशी तुम्ही जे सांगितलं ते बघा ते नाही का बुट्टच ना बुट्टा आणि बच्चन बुट्टा आणि बच्चन हो, हो. हा अहो मी काय होतं माहिती का मी बस स्टॉपवरती उभी होती बससाठी वेट करत होती ऍक्च्युअली त्या दिवशी माझी गाडी नव्हती हा. तर मी विचार केला चला थोडा वाट बघू वगैरे बस आलीच नव्हती ना हो, हो. तर त्या दिवशी दोघंही आले हा. तो बुट्टा माझ्याशी बोलायला लागला हा. तुमचं नाव काय मग मला लगेच म्हणतो मला तुमचं नाव ते ऐश्वर्या आहे का मला असं काय झालं अरे याला कसं काय माहिती नाही हा हा तर नंतर बोलायला लागला अहो तुम्ही नाही का त्या दिवशी भेटले होते तर म्हटलं मला कळलं त्या दिवशी भेटले होते चांगलं पाऊल म्हणजे चांगलंपणा दाखवलेला म्हणजे तुमच्या मागे फिरतायत ते दोघं हा नंतर त्यांनी काय केलं माहिती का चांगलंपणा दाखवलं मी असं त्याला बोलली हा. आणि नंतर बोलतो नाही मी तर तुमच्या चांगल्यासाठीच करत होतो म्हटलं अरे चांगल्यासाठी त्याला टांगलं ठोकायचं होतं ठोकायचं अरे सांगते ना मी हा. तुम्हाला त्या दिवशी माहिती का काय केलं मी बोलला राहिला मी म्हटलं चांगलंपणा दाखवलं आणि डोळ्यात काय ना ते मला खोट तुमची चांगलीच दिसली म्हटलं हा. मला कळलं म्हटलं तुमच्याबद्दल नाही हो, हो. का हा मग मी काय केलं राहिलं आणि मला म्हणतो नाव काय अरे बापरे. नाव काय मग नंतर म्हणतो तुमचा नंबर मिळेल का तुमचा नंबर द्या ना मला हा. असं केलं त्यांनी बापरे. आणि नंतर मग माहितीये का मी असं धुतलं ना त्याला मग नंतर पळूनच गेले दोघं त्याने परत जर भेटले ना त्याला पोलीसच्या हवालीच करायचं अरे नाही मी आता काही सोडणार त्याला असं मारेल ना आणि डायरेक्ट पोलीस चौकीला घेऊन जाईल मग बरोबर हा आणि माहितीये का हा मी विचार केला अरे नाही सनी बरोबर बोलत होता नाही का सनी बरोबर बोलत होता मी त्या बरोबर दिवशी मला लक्षात आलं ऐकायला पाहिजे होतं तुमचं, नाही आणि का? मी काय करतो प्रामाणिक माणसाची एक मदतच जानेवारी करतो नाही खरंच मला आवडलं बरं का त्या दिवशी तुम्ही प्रामाणिकपणे मला सांगितलं म्हणजे मला कळलं नाही तर हे दोघांबद्दल मला अजिबात कळालं नसतं ठीक आहे माझ्याकडून तुम्हाला गिफ्ट हो थँक्यू आणि आता तरी फ्रेंड
नक्की नक्की ना? चालेल चालेल. कॉफी पिऊयात आपण इकडे कुठे इथे इथे जवळ हा चालेल. बाईक नाही, नाही, गाडी इथेच राहू द्या. जाऊ ना. आहे इथे जवळ. चला, पायी पायी जाऊयात आपण. चला. कॉफीला खूप भारी वाटलं ना. खूप छान वाटलं मला मला तर खूपच- फारच भारी वाटलं. मला पण खूप आवडलं. म्हणजे पहिल्यांदा म्हणजे असं वाटलं की नाही यार चांगलं फ्रेंड मिळालंय मला. नाही खूपच मला तर आता असं आयुष्यातलं एकदम आनंदाचा क्षण आहे खरं आणि सांगतो माझ्या. मला पण आनंद झाला ॲक्च्युली. तुम्ही जे मला खरं सांगितलं त्या मुलांबद्दल, बापरे असं वाटत होतं ना चांगलं ठेवून देऊ त्यांना, नाही माहिती आहे का. पण ते त्यांच्यामुळेच आपली फ्रेंडशिप झाली, हां, मैत्री झाली. मैत्री तर झाली हां. पण तरी पण जर कधी भेटले ना मी त्यांना सोडणार नाही बरं का. नाही त्यांना जर सोडायचं परत जर असं केलं ना मी सोडणार नाही पण आता सोडायची काय गरज, मीच आहे ना तुझ्यासोबत, मीच त्यांना सोडणार नाही. हा ते बरोबर आहे. पण कधी भेटणार पण मग असं जर वाटलं कधी तर. त्यांना का तुम्हाला म्हणते मी. मला आता माझा नंबर घे ना, तू नंबर घे ना, मी मिस कॉल देतो. हां. नंबर ॲक्च्युली माझा नंबर दिला मी. आणि मला कधी कॉल कर, कधी त्यांनी त्रास दिला ना मला फोन करायचं, मी इथेच असतो. हो नक्कीच मी तुम्हाला नक्कीच करेल. कारण की ना हां. मला रागच आला होता त्यांचा. नाही आणि मला कधी संपर्क साध, कधी एनी टाईम, नक्कीच करेल मी. कारण तुझ्यासाठी तरी मी कधी तयारच आहे. हो आता आपली चांगली चांगली मैत्री झाली ना. नक्कीच करूयात फोन वगैरे. आणि रोज भेटत जाऊ आपण असंच, म्हणजे बागेत वगैरे, बगीचा वगैरे हो बघता भेटू. येईल. पण मला पण थोडंफार काम असतं. तू कुठे म्हणजे कॉलेज चालू आहे ना आता, हा कॉलेज वगैरे पण चालू आहे. कॉलेजला भेटत जाऊ ना आपण कॅफेमध्ये. त्याच हा जसं असेल ना मी फोन करेल हां. तसं. नाही तर तुम्ही एकदा फोन केला तर मी तुम्हाला कळवत नाही जाईल. खरंच खूप छान वाटलं बरं. मला पण छान वाटलं की बाबा चला कोणीतरी व्यवस्थित एक होता मुलगा जे माझ्याशी फ्रेंडशिप केली ज्याने. खूप भारी वाटलं मला. आता मला बोलायला शब्दच नाहीत काय बोलू तुझ्याविषयी. आणि एवढ्या चांगल्या मुली कुठे मिळतात आजकाल, नाही ते पण बरोबर आहे. नाही तुझा खूप स्वभाव आवडला मला, खरंच आवडलं. मला पण छान वाटलं तसं तुमच्याशी बोलून की- ते बच्चन आणि बुड्डे आले आणि आपली मैत्री होऊन गेली, हे खूप भारीचं काम झालं. हा ते एक बरं झालं. म्हणजे जे पण काय होतं चांगलं चांगल्यासाठीच होतं. बरोबर आहे. बरोबर आहे. नाहीतर मी तर ना खरंच राग तितका आला होता. जाऊ द्या जे काय होतं चांगल्यासाठीच चांगल्यासाठी. होतं. कमीत कमी तुमच्याशी आपली भेट झाली. मैत्री. तुला एक गोष्ट सांगायची माझ्या मनातली, बोला ना. पण ना तुला राग तर नाही येणार ना. नाही कशाला राग येईल. असंच बोलायचं होतं, पण राग येईल असं वाटतंय मला तुला. अरे बोलतच आहे म्हणजे मला कशाला तू खूप राग सुंदर आहेस. येईल? आणि तुझ्याबद्दल माझ्या मनात काहीतरी वाटतंय तुझ्याबद्दल असं. म्हणजे म्हणजे हॅलो? एक मिनिट हॅलो एक मिनिट बरं का. एक आताच बोलायचा मोका आलता, यांना मध्येच काय फोन टाकतो काय माहित. हा. माझी फ्रेंड आहे मयुरी. हा इथे हा कोण आहे? हा फ्रेंड आहे माझा. अरे हा तुला फ्लर्ट करतोय आणि माझ्या कितीतरी फ्रेंड सोबत फ्लर्ट केलंय काय आणि बोलतोय माझ्या तू? सोबत पण फ्लर्ट केलंय. या मुलाने ए अगं उठ. नाही सांग खरं काय ते. काहीच नाही, काय पण बोलती, खोटं बोलती. अगं याने तर मला वाचवलं दोन नाही काय पण बोलती ती, खोटी आहे. नाही, हे असे तुला नाटक करून दाखवतो काय आणि म्हणते तू? फ्लर्ट केलंय त्याने. अगं ती खोटं बोलती. अगं व्यवस्थित बघायच होतो. अगं फ्लर्ट केलंय आणि ऐश्वर्या ती खोटं बोलती. तू माझ्यासोबत केलाय. माझ्या फ्रेंड्सचं जाऊ दे पण अरे तुला माझ्यावर बापरे, ट्रस्ट हा नाही. माझ्याशी एवढं व्यवस्थित बोलत तुला होता माझ्यावर आता तर. ट्रस्ट नाही. तुला खोटं बोलती ती, तुला माझ्यावर विश्वास नाही, खोटं बोलती. अरे मी सत्य सांगतोय, खरं सांगतोय. अगं आत्ताच नाही आमची झाली friendship झाली. खोटं बोलती हीच मुलगी. अगं ऐश्वर्या माझ्यावर ट्रस्ट ठेव. तो याच्यावर करू. अगं खोटे बोलती मयुरी, खोटं बोलती. अगं तुला विश्वास नाही माझ्यावर. विश्वास कसं ही माझी जवळची ती खोटं बोलती. आम्ही तुझ्या जवळच असेल ना. अगं आपण हे लहानपणीच्या मैत्रीण आहोत ना. खोटं बोलती ती. माझ्याशी खोटंच बोलू शकत नाही. ही खोटारडी आहे, खोटारडी. खोटारडी होऊ शकत नाही. तू खोटं बोलतोय, तू खोटं बोलतोय म्हणजे हिच्यासोबत सुद्धा केले तू. खोटं बोलती ती. विश्वास ठेव ना माझ्यावर, विश्वास ठेव ना. नाही, आणि खूप मुलींना फ्लर्ट केला आणि माझ्यासोबत पण केला याने. नाही मला अजिबात खोटं बोल. विश्वास नव्हता सनी तू असं करशील. आई विश्वास नाही, खोटं बोलती. माझ्यावर मला विश्वास. वाटलं तू माझी हेल्प केली. ते दोन मुलांपासून वाचवलं. खरंच आणि वाचवलं तू मी. मलाच फसवत होता. नाही असं नाही, काय ती खोटं बोल. मलाच फसवत होता. फ्रेंडशिप नाही. बापरे. चल निघून. नाही ऐक मला बोलायचं नाही Please. तुझ्याशी. नाही बोलायचं याच्या Sorry, नंतर sorry. तुझ्याशी बोलायचं नाही, Sorry, फोन sorry. करायचं नाही. ऐक हिला इथंच कडमडायचं होतं. चला नशीबच खराब आहे, ही कशाला आली मध्ये इथं. चला चांगली पोरी पडली होती, चला आपलं नशीबच खराब आहे. शट या. गए वो दिन दिमाग खराब झाला. कुठे कडमडायचं होतं काही. तेरी हे बाय रे, ते सनींचे दिसताय बाय तिकडं. चल जाऊन त्याला हात ठोकू. चल हा ते बाय सनींचे दिसताय बाय. हा मग चल ना जाऊन आणू. चल त्याला, चल लवकर चल. चल तर सनी दिसतोय बाय. सनी काय झालं ते शर्ट बीट फाडला. अरे बापरे त्याला
अरे काय काय अरे लय बरं अरे लय मारलं अरे सोडा 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 अरे अरे वाचवा वाचवा कोणतरी वाचवा 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 ए वाचवा 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 ए सोडा वाचवा 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 अरे मारू नका वाचवा सोड रे सोड रे सोड सोडा सोडा अरे लवकर लवकर वाचवा वाचवा लवकर लवकर अरे बापरे पंगा घेतला साऱ्या गावात धरून हाणे आता पंगा घेतला तर पाहून तू तुझं वांगच करू नकल झालं रे झालं काय बदनाम करतो काय वाटतं का तुला काय काय सांगितलं पोरीला काय सांगतो अरे माफ करा माफ करा माफ करा माफ करा माफ कर माफ करा आता जरा शर्ट फाडा पॅन्ट फाडा चांद पॅन्ट फाडा पुढे नंगा हिंडू तुला अरे सोडा रे सोडा वाटतं का पुरा हिंडू टाकल सोडा सोडा काय मारलं रे पाठ गेली बाबा पाठ गेली कंबरट तोडला बांगडी तोडला माझा अरे लईच मारलं एंटरटेनमेंटला लाईक करा, सबस्क्राइब करा, शेअर करा आणि घंटी वाजवायला विसरू नका. धन्यवाद.